की वाचत असताना कुठेही तुम्हाला अडचण वाटली त्याच्यामध्ये, तर तुम्ही नोट करून ठेवा. आणि एखादी गोष्ट समजली नाही तर आपला तास झाल्यानंतर आपल्या ग्रुपवर तो प्रश्न किंवा न समजलेलं सूत्र किंवा कुठलीही शंका लगेच पाठवून ठेवा. म्हणजे पुढच्या तासाच्या वेळी त्याचा आधी उत्तर देता येईल. आपण रसविमान अध्यायाला सुरुवात करूया. मागच्या आठवड्यामध्ये गलगली सरांनी विमानस्थानाचं महत्व अ, सांगून झालं असेल तुम्हाला. आता आपण रसविमान अध्यायाचं महत्व काय आहे किंवा याच्यामध्ये कोणती प्रकरणं आलेली आहे, हे आपण अध्यायाचं वाचन करत आधी मुख्य अर्थ काय आहे हे समजून घेत घेत गेल्यानंतर शेवटी आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. आपण चक्रपाणीच्या टीकेतली फक्त पहिली ओळ घेऊया रेफरन्स पुरती. निदाने ज्ञातहेत्वादि पंचकस्य चिकित्सोपयोगितया दोष भेषजादी विशेष ज्ञानम अपेक्षितम भवति. निदान स्थानामध्ये अलीकडच्या हेतू इत्यादी जे निदान पंचक आहे ते ज्ञात जाणून घेतल्यानंतर किंवा ज्याने जाणलेलं आहे अशा व्याधीविषयी जेव्हा चिकित्सा करायची, तर चिकित्सेमध्ये उपयुक्त आहे म्हणून उपयोगितया दोष भेषजादी विशेष ज्ञानम अपेक्षितम भवति. चिकित्सेमध्ये उपयुक्त आहे म्हणून दोष भेषज इत्यादींचं विशेष ज्ञान अपेक्षित आहे. अतो वक्ष्यमाण दोष भेषजादी विशेष ज्ञापकम विमानस्थानम ब्रूते. त्यामुळे दोष भेषज इत्यादी जी लिस्ट पुढे येणार आहे त्यांच्या विषयीचं विशेष ज्ञान देणारं विमानस्थान आता आपण सुरू करूया. तत्रापि दोष भेषजयोः प्राधान्य. त्या दोष भेषज देश काल इत्यादी सगळ्या लिस्टमध्ये दोष आणि भेषज हे सगळ्यात प्रधान असल्यामुळे तत्विशेष ज्ञापकम रसविमानम प्रथमम ब्रूते. त्यातही दोष आणि प्रधान असल्याने त्याचं ज्याच्यात विशेष ज्ञान आहे असं रसविमान आपण सुरुवातीला सांगूया. मग विमान म्हणजे काय? तर विशेषेण मीयते ज्ञायते दोष भेषजादी अनेन इति विमानम. वि हा उपसर्ग लागलेला आहे आणि मा हा धातू आहे. मा हा ज्ञानार्थक धातू. एखाद्या गोष्टीचं प्रमाण सांगणं हे पण मान आहे, जो आपण सामान्यतः मान, प्रमाण, परिमाण या शब्दांमध्ये जो मानचा अर्थ वापरतो. पण तसंच प्रमा, प्रमेय, ज्ञेय, जाणण्याजोग या अर्थाने ज्ञानार्थक असाही मा धातू आहे. तर विशेषेण मीयते म्हणजे एखाद्या गोष्टीला साकल्याने त्याच्या सगळ्या वैशिष्ट्यांसह जाणून घेणं म्हणजे त्याचं विमान. विमानस्थान हे तुम्हाला ढोबळ माहिती देणारं स्थान नाही. हे दोष भेषजादी इत्यादी तत्वांचा अत्यंत सखोल उहापोह ज्याच्यामध्ये केलेला आहे अशा प्रकारचं स्थान आहे. आणि ते विमान आता इथे दोष भेषजांचं किंवा रसाचं विमान म्हणजे काय, तर रसाविषयीचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान म्हणजे तुम्ही रस नावाचं तत्व असेल किंवा दोष नावाचं तत्व आहे, व्याधी विकार नावाचं तत्व आहे, भेषज तत्व आहे, की तुम्ही कशी जाणून घ्यायला हवी याच्याकडे बघण्याची दृष्टी किंवा समज कशी असायला हवी याविषयीच्या गाईडलाईन्स आपल्याला या अध्यायामध्ये मिळणार आहे. इह खलु व्याधीनां निमित्त पूर्वरूप रूप उपशय संख्या प्राधान्य विधि विकल्प बल काल विशेषान अनुप्रविश्य अनंतरम दोष भेषज देश काल बल शरीर सार आहार सात्म्य सत्व प्रकृति वयसाम मानम अवहित मनसा यथावत ज्ञेयम भवति भेषजा दोषादिमान ज्ञानायतत्वात् क्रियायाः.
इह खलू या स्थानामध्ये, आता जेव्हा आपण विमानस्थानामध्ये आलेलो आहोत, इथपर्यंत आपण काय पाहून झाले? जस्ट अलीकडे निदानस्थान झालं. निदानस्थानामध्ये आपण 8 व्याधींचं काय पाहिलं? तर विशेष ज्ञान पाहिलं व्याधींविषयीच. कुठल्या प्रकारचे विशेष आपण पाहिले? निमित्त, त्याचा हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय इथपर्यंत ठीक आहे. पण संप्राप्ती न म्हणता संख्या, प्राधान्य, विधी, विकल्प, बल, विशेषान, संख्या इत्यादी असे क्रायटेरिया की ज्यांच्यामध्ये संप्राप्तीमध्ये विशिष्टता येत जाते. आपण म्हणतो संप्राप्ती यांनी भिन्न भिन्न घडत जात, म्हणजे संप्राप्तीमध्ये भेद उत्पन्न होण्याचे हे सर्व हेतू आहे, की ज्यांना आपण एक प्रकारे संप्राप्तीचे प्रकार असल्यासारखं त्याचा निर्देश केला जातो. ही संख्या संप्राप्ती आहे, ही प्राधान्य संप्राप्ती आहे. वास्तविक काय आहे की व्याधीची संख्या, व्याधीमधलं प्राधान्य, दोष प्राधान्य, विधी, विकल्प ह्या सगळ्या भेदांनुसार संप्राप्ती विशिष्ट विशिष्ट होत जाते. एक संप्राप्ती दुसऱ्या संप्राप्तीसारखी राहत नाही. असा संप्राप्तीतला वेगळेपणा. म्हणजे इथे संप्राप्ती विशेषान असं नुसतं न म्हणता या सगळ्या बारकाव्यांचा स्वतंत्र उल्लेख करण्यामागचं कारण हे की म्हणजे आपण व्याधीविषयीचं जे जाणलेलं आहे तेही ज्ञान ढोबळ नाहीये. ते अगदी संप्राप्तीचे सुद्धा बारकावे बारकावे याच्या अलीकडच्या स्थानामध्ये जाणून घेतलेले. व्याधी जितका चांगला जाणला जाईल, आता रोगाचं ज्ञान झालं, व्याधीचं ज्ञान झालं सर्व बारकाव्यांसह, तर मग आता चिकित्सेला प्रवृत्त होण्याची वेळ आली. मग निदान स्थानामध्ये नंतर साहजिकच चिकित्सा स्थान सांगायला पाहिजे की रोग जर तुम्ही इतका चांगल्या सगळ्या वैशिष्ट्यांसह जाणून घेतलेला आहे, तर मग आता आपण चिकित्सा तत्वाकडे, चिकित्सा सूत्राकडे वळलं पाहिजे. जसा प्रवास आपल्याला चिकित्सा स्थानातल्या प्रत्येक अध्यायात दिसतो. निदान सांगून झालं की पुढे चिकित्सेला सुरुवात होते. मग इथे स्थानांच्याच बाबतीत ही गडबड का बरं केली? की निदान सांगून झालंय आणि आता चिकित्सा स्थानाला सुरुवात न करता मध्येच विमानस्थान आलं. त्याचं कारण ते असं सांगतायत की त्या सगळ्या विशेषां अनुप्रविष्य हे सगळं जाणून घेऊन अनंतरम त्याच्यानंतर दोष भेषजादी सगळी जी लिस्ट आहे त्यांचं मान, त्यांचं ज्ञान अवहित मनसा अत्यंत दक्ष मनाने यथावत ज्ञेयम भवती भिषजा, वैद्याने अत्यंत दक्षपणे या सगळ्यांचं जसं आहे तसं, यथावत जसं आहे तसं, योग्य प्रकारे, यथायोग्य प्रकारे हे यांचं मान किंवा ज्ञान हे त्यांनी जाणण्याचा विषय आहे. कुठे जाणण्याचा विषय आहे? फक्त आपण ग्रंथ वाचन करताना तत्वस्वरूपामध्ये दोष भेषजादीचं मान जाणायचंय का? तर असं नाहीये. जसं तुम्ही रोगाचा कितीही सखोल अभ्यास केला तरी प्रत्यक्ष रुग्ण समोर आल्यानंतर त्या त्या रुग्णामध्ये जो विकार उपस्थित आहे त्या विकारांचं निदान पंचक तुम्हाला पूर्ण लागायला. ग्रंथामध्ये आयडियल दिलेलं, आयडियल म्हणजे उदाहरणार्थ दाखल दिलेलं जो काही हेतू, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती हा सगळा उपशय अनुपशय हा सगळा जो संच आहे असाच्या असा घेऊन प्रत्येक रुग्ण काही समोर येत नसतो. तुम्ही त्या त्या रुग्णामध्ये त्याचे हेतू, त्याच्यात दिसलेली पूर्वचिन्ह, त्याच्यात दिसलेलं रूप हे त्याच्यामधल्या विकाराचं तुम्ही पूर्ण ज्ञान करून घेता. मग तसंच त्या रुग्णाच्या बाबतीत चिकित्सेला प्रवृत्त होत असताना फक्त रोगाचं ज्ञान पुरेसं नाहीये, तर त्या त्या व्यक्तीमध्ये, त्या त्या रुग्णामध्ये दोष भेषज देश काल बल इत्यादी सर्व भावांचं विशेष ज्ञान हे अत्यंत दक्ष राहून वैद्याने जाणलं पाहिजे. जाणायचं ऑफकोर्स परीक्षांच्या आधारे. परीक्षा काय आहेत हे सगळं पुढे ग्रंथामध्ये येणारच आहे. जर तुम्हाला विशेष ज्ञान करून घ्यायचंय तर विशेष ज्ञान तुम्ही कसं करून घेणार याच्यासाठी साधनभूत असणाऱ्या परीक्षा हे सांगणं हे पण विमानस्थानाचाच विषय झाला. विशेष ज्ञान करून घ्यायला पाहिजे हे जसं विमानस्थान सांगतं तसं ते विशेष ज्ञान कसं करून घ्यायचं हेही विमानस्थान सांगतं. म्हणून या स्थानामध्ये पुढे तुम्हाला परीक्षा पाहायला मिळणार आहे. तर हे असं
तत्वस्वरूपाने इथे आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये रुग्णांमध्ये हे अत्यंत अवहित मनसा दक्ष राहून वैद्यांनी जाणावं. का बरं जाणून घ्यावं? याचं कारण असं आहे, दोषादि मान ज्ञानायत्तत्वात्, ज्ञाना आयत ज्ञान दोषादि मान ज्ञान आयत्त आयत्तत्वात्. आयत्त असणं म्हणजे दैवायत्तम फुले जन्म वगैरे तुम्ही श्लोक ऐकला असेल. आयत्त म्हणजे एखाद्या गोष्टीवर अवलंबून असणं किंवा त्याच्या अधीन असणं. इत्यादी दोष भेषज इत्यादींचं जे विशेष ज्ञान आहे, मान आहे, ते जाणणं यावरच आहे. काय? क्रिया ह्या क्रिया संपूर्ण चौकट हा केवळ व्याधी नसून दोषभेषजच्या विशेष ज्ञानी अवलंबून आहे. नहि अमानज्ञो दोषादीनां भृषक व्याधी समर्थो भवति. ज्यांनी निमित्त पूर्वरूप रूप उपशय संख्या प्राधान्य इत्यादी सगळे व्याधीचे विशेष जाणून घेतलेले आहे, पण तरीही जो वैद्य दोष भेषजादींचं मान जाणत नाही, अमानज्ञ, जो त्यांचं मान जाणत नाही, असा वैद्य व्याधी निग्रह समर्थ न भवती. तो व्याधीला जाणून घेऊन सुद्धा व्याधीचा पराभव निग्रह किंवा शम करू शकत नाही, जर व्याधीच्या पलीकडे उरलेल्या गोष्टींचं ज्ञान त्यांनी करून घेतलं नाही. तस्मात दोषादिमान ज्ञानार्थम विमानस्थानम उपदेक्षामः अग्निवेश. आणि म्हणूनच दोषादींच्या विशेष ज्ञानासाठी विमानस्थान हे आता सांगतो आहे. विमानाचं मी म्हटलं दोन्ही अर्थ आहेत, एक प्रमाण आणि दुसरं आहे विशेष ज्ञान सर्व प्रकारचं. जेव्हा जेव्हा नुसतं विमान किंवा मान असा शब्द आहे दोषादिमान, तेव्हा प्रमाण आणि ज्ञान हे दोन्ही अर्थ तिथे लक्षात घ्या. परंतु जेव्हा दोषादि मान ज्ञान असा पुढे शब्द जोडलेला असेल, तेव्हा अलीकडच्या मानवरून त्यांचं प्रमाण हे मुख्यत्वे सांगायचंय, म्हणून ज्ञानार्थक ज्ञान हा धातू पुढे परत वेगळा आला. म्हणजे दोषादींच्या प्रमाणांचं ज्ञान असाही तिथे अर्थ आपण घेऊ शकतो. विमानस्थान उपदेक्षामः अग्निवेश. हे अग्निवेश आता आपण विमानस्थान सांगूया. तत्र आदौ रसद्रव्य दोष विकार प्रभावात वक्षामः. त्यांच्यापैकी अगोदर सुरुवातीला आपण रसद्रव्य दोष विकार यांचे प्रभाव बघणार आहोत. आता वरती जी दोष भेषज देश काल वगैरे लिस्ट आहे, त्याला एक छोटासा आकडा लिहिलाय. सटीक पुस्तक समोर असेल तर शक्यतो सटीकच समोर ठेवा विद्यार्थ्यांनी. त्याला खाली तळटीप आलेली आहे, त्याला पाठभेद आहे. रसद्रव्य दोष विकार भेषज देश काल वय बल शरीर सार इत्यादी. म्हणजे सुरुवातीच्या दोष भेषज या शब्दाऐवजी पदांऐवजी रसद्रव्य दोष विकार असंच सूत्राला पाठभेद आहे. आणि तुम्ही गंगाधराची टीका पाहिली तर त्याच्यामध्ये तो रसद्रव्य दोष विकार हा क्रम जो आहे, खाली तळटीपेत आलेला पाठभेद, तो गंगाधरांनी स्वीकृत केलेला आहे. आणि तो तसा असणं व्हॅलिड वाटतं, कारण मूळ चरकाची पद्धत जी पाहिली तुम्ही, तर वरती ही लिस्टिंग केलेलं आहे दोष भेषजादी, त्याच्यामध्ये रसाविषयीचा निर्देश नाही आणि अध्यायाचं नाव रसविमान आहे. आणि खाली तत्र आदौ, आता एकदा जसा उद्देश आहे त्या क्रमाने निर्देश व्हायला पाहिजे. तर तत्र आदौ सुरुवातीला काय सांगतो? रसद्रव्य दोष विकार प्रभावान वक्षामः. हीच लिस्ट चरकानी पुढच्या सूत्रामध्ये दिलेली, त्यामुळे त्या सूत्राचा जो पाठभेद आहे तो तितकाच संयुक्तिक आहे, तो लक्षात घ्यायला काही हरकत नसेल. तर रसद्रव्य दोष विकार प्रभाव हे आता आपण बघूया. इथे प्रभाव शब्द हा कुठल्या अर्थाने आलाय बरं? आपल्याला युजली द्रव्यगुणामुळे रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव, इथे प्रभाव म्हणजे अचिंत्य शक्ती त्या द्रव्याची वगैरे एवढाच अर्थ माहिती असतो. इथे प्रभाव हा शब्द फक्त अचिंत्य शक्ती
अशा अर्थाने आलेला नसून अत्यंत बलवान स्वभाव म्हणजेच प्रभाव अशा अर्थाने गुणविशेष, अत्यंत बलवान गुणविशेष किंवा अत्यंत बलवान स्वभाव या अर्थाने हा प्रभाव शब्द आलेला आहे. प्रभाव शब्द असा आहे की प्रभवः भवन्ति भावा, म्हणजे प्रभू. प्रभू याचा अर्थ आपण ईश्वर या अर्थाने प्रभू शब्द वापरतो, पण प्रभू म्हणजे स्वामी किंवा सर्वात वरच्या लेवलचा, हायेस्ट पोस्ट वरची व्यक्ती. की जसं की त्याच्या खालच्या अनेक पदांवरच्या व्यक्तींनी वेगवेगळे काही आदेश निर्देश काढले, तरी त्या सगळ्याला पार जाऊन जो हायेस्ट पोस्टवरची व्यक्ती आहे, ती जो आदेश काढेल तो व्हॅलिड होतो. खालच्यांचे सगळे विरोधी आदेश व्हॅलिड राहत नाही. तसं प्रभाव याचा अर्थ अन्य कुठल्याही कार्यकारण मीमांसेनी ही गोष्ट एखादं कर्म करेल असं तुम्ही तर्क लावत असतानाही जो ती गोष्ट, तो भाव, एखादं विशिष्ट बलवान स्वभाव त्याचा जो दाखवून देईल तो त्याचा प्रभाव असतो. तर त्याच्यात चिंत्य स्वभाव हाही भाग आला आणि अचिंत्य प्रभाव हाही भाग आला. इथे प्रभाव याचा अर्थ अत्यंत बलवान स्वभाव. चिंत्य अचिंत्य हा विवेक न ठेवते तर रसाचा स्वभाव प्रभाव काय, द्रव्याचा प्रभाव काय, दोषांचा प्रभाव काय आणि विकारांचा प्रभाव काय याच्याविषयी आता आपण बोलूया. रसा हा तावत षट, 6 रस आहेत. मधुराम्ल लवण कटु पित्त कषायाः. ते सम्यक् उपयुज्यमानाः शरीरं यापयन्ति, मिथ्योपयुज्यमानास्तु खलु दोषप्रकोपाय उपकल्पन्ते. रसाविषयीच एवढं विस्तृत वर्णन सूत्रस्थानामध्ये आत्रेय भद्र काव्य अध्यायामध्ये येऊन गेले. आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना. त्या रसाविषयी तिथे त्यांचं भौतिक प्राधान्य असू दे, त्यांचे गुण असू दे, त्यांची विविध कर्म असू दे, त्यापैकी कुठल्याही गोष्टीचा इथे विशेष ज्ञान म्हणून, रसविमान म्हणून अध्याय सांगताना त्याचा साधा तुम्हाला कुठे उल्लेखही आढळणार नाही. आणि रसप्रभाव म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ते काय सांगतात की ते सम्यक उपयुज्यमानाः शरीरं यापयन्ति, मिथ्योपयुज्यमानास्तु खलु दोषोपाय उपकल्पन्ते. रसांच्या बाबतीत सर्वात मुख्य अवधारण वरती शब्द काय आला, अवहित मनसा यथावत नियम भवती भिषज. वैद्यांनी अत्यंत दक्ष राहून या सगळ्या गोष्टी बघायच्या. तर मग रसांचा प्रभाव म्हणजे काय बघायचं आहे की ते सम्यक उपयोजना त्यांची होत असेल तर शरीरं यापयन्ति, मिथ्योपयुज्यमानास्तु खलु दोष प्रकोपाय उपकल्पन्ते. ते जर मिथ्या त्यांचा उपयोग झाला तर ते दोष प्रकोपाला कारण ठरणार. रस म्हणजे मधुराम्ल लवण कटुतिक्त कषाय या 6 रसांचा उपयोग आपण कुठल्या प्रकारे करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की रसांचा, गुणांचा प्रयोग हा त्याचा आश्रय असणाऱ्या द्रव्यांच्या आधारेच घडू शकतो. त्यामुळे जेव्हा आपण रसांचा परिणाम असा आहे असं म्हणतो तेव्हा तो परिणाम त्या रसयुक्त द्रव्यांचाच असू शकतो. मग रसयुक्त कुठल्या गोष्टीविषयी हे वर्णन असेल की ते सम्यक उपयुज्यमानाः शरीरं यापयन्ति. तर रसाचा प्रभाव प्रत्ययाला येण्यासाठी द्रव्याच्या आश्रयाने रस सोडून इतरही गुण आहेत, पण रसांचाच प्रभाव प्रकर्षाने प्रत्ययाला यायचा असेल तर रसप्रधान द्रव्य कोणती असतात. मुख्यत्वे आहार. भेषज द्रव्य ही वीर्यप्रधान असते आणि आहार हा मुख्यत्वे रसप्रधान असतो. तुम्ही थोडस आत्रेय भद्रकाव्य किंवा यज्ञपुरुषीय मध्ये थोडं मागे डोकावून आला तर खूप बरं होईल. तिथे पुढच्या लेक्चरच्या आधी जरूर वाचून या तिथे रसांविषयी. तिथे रसाचा प्रभाव, आहाराचा प्रभाव सांगितलेला.
प्रभाव आणि आहार दोन प्रकारचा आहे. हित अहित उदरक विशेषा. हित उदरक आणि अहित उदरक. तर कशावर ठरतो तो? आहाराचा हित उदरक होईल, हित स्वरूपाचा परिणाम दिसेल आहाराचा, ज्याला आहाराचा प्रभाव म्हटलेला आहे. म्हणजे आहाराचा हितकर प्रभाव दिसेल का अहित प्रभाव दिसेल, हे कशावर ठरणार आहे? पुन्हा एकदा सम्यक उपयोजना किंवा मिथ्या उपयोजने. मग ती सम्यक आहे की नाही, त्याच्यामध्ये हितत्व साधलं जातंय की नाही, याचा विस्तार पुढे आपण येणारच आहे अष्टो आहार विधी विशेष आयतनांना. म्हणजेच हितत्वासाठीची जे काही सांभाळण्याचे हेतू दिलेले, प्रकृतीकरण इत्यादी इत्यादी, यांच्या आधारे सम्यक उपयोजन केलेला आहार हा हित ठरणार आहे आणि मिथ्या उपयोजन झालेला आहार हा अहित ठरणार आहे. आहार हा मुख्यत्वे रसप्रधान असतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा असं सांगतात की ते सम्यक उपयुज्यमाना हा शरीरम ज्ञापयंती, तेव्हा रसांचा प्रयोग हा सगळ्यात महत्वाचं माध्यम कुठलं आहे, तर तो आहे आहार. त्यामुळे आहार हा सम्यक उपयोग, आहाराच्या माध्यमातून रसांची उपयोजना सम्यक झाली तर शरीराचं सम्यक यापन होणार आहे, अनुवर्तन घडणार आहे प्राणांचं. आणि त्याच आहाराची अहित स्वरूपामध्ये, ह्या स्वरूपामध्ये आहाराची म्हणजेच रसायनाची उपयोजना झाली तर दोष प्रकोपाय उपकल्पना. आता चिकित्सेला प्रवृत्त होताना हा रसप्रभाव, त्याचं विशेष ज्ञान किती महत्वाचं ठरतं? तर याच्यामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे. कालची आपण साधी विमान अपघाताची घटना बघू. एक विमान अपघात झाला, त्या अपघाताने त्यातल्या व्यक्तींचं जे काही झालं ते झालंच, पण ती गोष्ट जिथे लँड झाली, तिथे असलेल्या गोष्टींमुळे त्या दुर्घटनेने घडणारी पुढची हानी अधिक कमी अधिक होत गेली की नाही होत गेली. हेच एखाद्या मोकळ्या जागेमध्ये, काय म्हणायचं, शहराच्या बाहेरच्या भागामध्ये मोकळ्या मैदानावर, शेतावर, पाण्यात, अशा ठिकाणी ते जर पडलं असतं आणि त्याच्याऐवजी एखाद्या मनुष्य असलेल्या हॉस्टेलवर वगैरे पडलं, ह्याच्यापेक्षा त्याच्याच पुढे एक जवळ शाळा होती, अगदी थोडक्यात ती शाळा वाचते की जिथे भरपूर लहान मुलं होती, अशा कुठल्या तरी ठिकाणी पडलं असतं. म्हणजे जेवढा त्या अपघाताची इंटेन्सिटी मुळात तर मोठी होतीच, पण ती ज्या परिस्थितीमध्ये लँड झाली त्याच्यावरून ती कितीतरी अधिक प्रमाणामध्ये अँप्लिफाय होऊ शकणार किंवा लिमिट पण होऊ शकणारी. एखाद्या व्याधी रुग्ण जेव्हा आपण बघतो आणि आपण वरती पाहिलं की हेतू पूर्वरूपादी गोष्टी जाणून घेतली, एखादा रुग्ण जेव्हा त्याला झालेल्या विकारासाठी समोर येतो तेव्हा आपण त्याचे हेतू शोधताना, त्याची संप्राप्ती लावताना त्या उपस्थित असणाऱ्या लक्षणांच्या आधारे त्याच्याशी लागलेली संप्राप्ती, त्याला तुल्य हेतू कुठले आहे, हे त्या एका विकाराला अनुलक्षून बघतो. पण अशा प्रकारच्या हेतूंनी एखादी संप्राप्ती, एखादा विकार हा तुलनेनी फार दोषसंचय नसणाऱ्या शरीरामध्ये घडणे आणि पुष्कळ प्रमाणामध्ये नित्य अहितकर सेवन करणाऱ्या, बहुदोष संचय असणाऱ्या शरीरामध्ये एखादी संप्राप्ती सुरू होते. या दोन्हीनी त्या संप्राप्तीचं मृदुत्व, दारुणत्व किंवा पुढचं फेट, चिकित्सेला सुकर असणं नसणं किंवा कालांतराने दोषांचा अनुबंध बलवान होत जाणं, त्याच्यात संप्राप्ती, ह्या सर्व गोष्टी बदलून जातात. आणि त्यामुळे एखाद्या मध्ये व्याधी आपण जो त्या व्याधीला कारक दोष कोणता, दोष या पलीकडे या एकूण दोष संचय किती, या शरीराची साधारण स्वास्थ्यानुवर्तन करण्याची क्षमता किती, ती कशावर ठरते,
तर समहेतूंचं मुळात त्याला शरीर कसं मिळालेलं आहे आणि समहेतूंचं सेवन त्याचं कसं आहे यावर त्याचं स्वास्थ्यानुवर्तन होण्याची प्रोबॅबिलिटी प्लस होत जाते. जेवढे हेतू विषम तेवढी ते शरीर बिघडत जाण्याची, विकाराला बळी पडण्याची किंवा विकार वाढण्याची प्रोबॅबिलिटी वाढत जाते. शरीरात दोषसंचय जेवढा जास्त तेवढा तो विकार हा पुढे जास्त कॉम्प्लेक्स होणं किंवा दुसऱ्या आणखीन संप्राप्तीला त्यानिमित्ताने ट्रिगर मिळणं, अशा अनेक गोष्टी त्याच्यातून घडत जातात. त्यामुळे समोर आविष्कृत असलेल्या अवस्थेच्या ला कारण ठरणारे जो दोष आहे प्रकुपित झालेला, तेवढाच प्रकुपित दोष एकूण त्या शरीरामध्ये बिघडू शकणारा दोष असतो असं नाही. त्याच्या पलीकडेही शरीरामध्ये पुष्कळ दोषसंचय असू शकतो आणि चिकित्सा करताना याचा अवधान खूप ठेवायला लागतं. आणि म्हणून असं वाटतं काही वेळेस की अल्पदोष असणारी अल्प बलवान संप्राप्ती आहे, अल्प प्रमाणामध्ये लक्षणं आहे, पण मुळात हेतूंचं सेवन जास्त असतं, शरीरामध्ये दोषसंचय जास्त असतो आणि तुम्ही अल्पदोष आहे समजून अल्प बलवान अल्प मात्रेचं किंवा कमी बलाचं काही उपक्रम त्याच्यामध्ये केला आणि अशा वेळी जो अन्य असलेला, जो आत्ता फार लक्षणं दाखवत नसलेला सुद्धा दोष त्याच्यामुळे चाळवला जातो आणि व्याधीचा उद्रेक होतो. कारण तेवढा चाळवला गेलेला दोष हा त्या संप्राप्तीला बनवतो. त्याच्यामुळे केवळ व्याधी ज्ञानावर संपूर्ण शरीरातल्या दोषाचं जजमेंट येतं असं होत नाही. त्यामुळे व्याधीच्या निरपेक्ष दोषांचं ज्ञान शरीरामध्ये किती आहे, शरीराचा स्वभाव कसा आहे, त्या शरीराचं यापन होणं असा धर्म शरीराचा आहे, म्हणजे तशा प्रकारचे हेतू घडतात का, शरीर विकृत होणं अशा प्रकारचे हेतू म्हणजे विषम हेतू अधिक होत आहेत, ह्याचं जजमेंट, याचं परीक्षण हे व्याधीच्या परीक्षणाच्या पलीकडे जाऊन करायला लागतं. आणि मग हे दोषांचं मान कसं समजणार, पुढे तुम्हाला या स्थानात पुढे येईल की अपचार विशेष कसं जाणायचं, किती अपचार, अपचारांचं मान किती, त्यांचा विशेष काय याच्यानुसार जाणायचं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणून रसप्रभावामध्ये पुढचं सूत्र येणार आहे तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हा रसप्रभाव जाणायचा म्हणजे आपल्याला काय जाणायचंय की मुख्यत्वे रसांचं उपयोजन हे शरीराचं सम्यक अनुवर्तन होण्याच्या दृष्टीने अनुकूल पद्धतीने करतंय या रुग्णामध्ये, की शरीर बिघडू शकेल, शरीरामध्ये दोष प्रकुपित होऊ शकते. कारण शरीर कुठल्याही प्रकारे बिघडणार कसं आहे, केवळ दोष प्रकोपातूनच बिघडणार. धातू असतील, मल असतील, अन्य कुठल्याही फॉर्म मध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही शरीरामध्ये दृश्यांना किंवा अधिष्ठानांना नाव द्या, शेवटी त्यांना बिघडवणारा दोषच. आणि त्याच्यामुळे हा दोष कधी प्रकुपित होऊन शरीरामध्ये विकार निर्माण करेल, जर त्याचे हेतू त्याप्रमाणे घडत असतील. आणि म्हणून इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे दोषांचं प्रमाण जाणण्यासाठी तो म्हणजे रसप्रभाव. आणि तो रसप्रभाव कसा आहे की त्यांचं उपयोजन सम्यक होतंय का मिथ्या पद्धतीने. आणि रसांचं उपयोजन होण्यामधला सगळ्यात महत्वाची मार्ग जो आहे तो आहे आहार. आहाराच्या माध्यमातून रसांचं उपयोजन होत असतं. दोषाः पुनस्त्रयः वातपित्त श्लेष्माणः. आता दोष प्रकोपाय उपकल्प, मिथ्या उपयोजन झालं रसांचं, ते जर दोष प्रकोपाला कारण ठरत असतील तर हे दोष कोण, दोष हा पुनस्त्रयाः वातपित्त श्लेष्माणः ते प्रकृतिभूताः शरीरोपकारकाः भवन्ति. ते जोपर्यंत प्रकृतीभूत आहे, प्रकृतीभूत म्हणजे आपल्या मूळ स्वभावाला धरून असणं, किंवा प्रकृती याचा अर्थ ते त्यांची जी प्राकृत कर्म आहे तोच त्याचा जो स्वभाव आहे प्राकृत कर्म करण्याचा, त्या स्वाभाविक प्राकृत कर्म करणारे अशा स्वरूपामध्ये ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते शरीरोपकारकाः भवन्ति, शरीराला उपकारक होते. विकृतिमापन्नास्तु खलु नानाविधैः विकारैः शरीरम उपतापयन्. आणि तेच विकृत झाले असतात, विकृत झाले असता म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये असं परिवर्तन झालेलं आहे
की ते आता प्राकृत कर्म शरीर धारणाचं किंवा शरीर यापनाचं करत नाही. या उलट ते शरीरामध्ये म्हणजेच उर्वरित धातू मल सगळ्यामध्ये ते विकृती उत्पन्न करतात आणि त्यामुळे नानाविधैः विकारैः शरीरम उपतापयन्ति. ते वेगवेगळ्या प्रकारांच्या विकारांद्वारे वेगवेगळी विकृत कार्य करून शरीराला उपतप्त करतात, म्हणजे शरीराला दुःख देतात. उपतप्त करतात म्हणजे दुःख देतात, विकार निर्माण करतात. अलीकडे रसायनच्या बाबतीतही हेच सांगितलंय की सम्यक उपयोजना केली असता शरीराचं यापन होतं आणि मिथ्या उपयोजना केली असता दोष प्रकोप होतो. दोष प्रकृतीभूत राहिले तर ते शरीरोपकारक होतात आणि विकृतीस प्राप्त झाले तर विकारक. म्हणजेच रसांचं सम्यक योजन हे दोषांना प्रकृतीभूत ठेवण्यासाठी सहाय्यभूत आहे. आणि या दोन्हीचही सम्यक रसांचं योजन आणि प्रकृतीभूत अवस्थेमध्ये दोषांचं रक्षण करणं ही गोष्ट शरीराचं यापन अनुवर्तन करणं किंवा स्वास्थ्याचं अनुवर्तन करणं याच्यासाठी आवश्यक गोष्ट. हा सगळ्यात महत्वाचा. रसांचं जेवढं म्हणून शरीरावर होणारा परिणाम असेल, जेवढी म्हणून कार्य असतील, त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं विवेक हा आहे की सम्यक ही उपयोजनेतून स्वास्थ्याचं अनुवर्तन आणि मिथ्या उपयोजनेतून दोषांचं जेवढी म्हणून कार्य त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं आहे दोषांना जाणायचं. अवहित मनसा यथावत ज्ञेयं भवति. दोष जाणायचे म्हणजे काय जाणून घ्यायचं, तर सगळ्यात महत्वाचं जाणायचं आहे तो म्हणजे या दोषांचा स्वभाव कसा आहे. जे शरीरामध्ये उपस्थित दोष आहे ते त्यांची प्राकृत कर्म प्रकृतीभूत स्वरूपाचे आहे का हे विकार करण्याची प्रवृत्ती निर्माण झालेले दोष आहे. या दोन गोष्टी अतिशय हा विवेक किंवा परीक्षणामध्ये हे ज्ञान होणं रसा दोषांविषयी आणि रसाच्या उपयोजनेविषयी हे प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तत्र दोषम एकैकम त्रयाः त्रयाः रसाः जनयन्ति त्रयाः त्रयाः च उपशमयन्ति. आता हा रसांचा आणि दोषांचा जो संबंध आहे आणखीन स्पष्ट करून म्हणजे स्पष्ट करून सांगतात की एक एक दोष हा तीन तीन रस ते त्याचं जनन करतात आणि तीन तीन रस त्याचं उपशमन करतात. तद यथा कटुतिक्त कषायाः वातं जनयन्ति मधुराम्ल लवणास्तु येन शमयन्ति. कटुतिक्त कषाय हे रस म्हणजे अशा रसांनी युक्त द्रव्य किंवा अशा रसांचा आहार हा वाताचं जनन करतो. आणि मधुराम्ल लवण हे रस म्हणजेच या रसांनी युक्त द्रव्य किंवा या रसांचा आहार हा एनम या वाताचं शमन करतो. कट्वम्ल लवणाः जनयन्ति स्पष्टे मधुरतिक्त कषायास्तु एनम मधुराम्ल लवणाः श्लेष्माणं जनयन्ति कटुतिक्त कषायास्तु एनम शमयन्ति. मगासारखा स्पष्ट आहे. एक एनम इति पदेन यश्च कट्वादिजो वायुस् तमेव मरादयाः सर्वात्म वैपरीत्यात् विशेषेण शमयन्ति इति दर्शयति. जागरणादिजे तु हि वायो जागरणादि विपरीताः स्वप्नादयाः एव विशेषेण मिथ्याः. अशा स्वरूपाची एक टीका या एनम पदावर चक्रपाणीने लिहिलेली. तो काय म्हणतो की कटुतिक्त कषायाः वातं जनयन्ति मधुराम्ल लवणाः तु एनम शमयन्ति. या वाताचं शमन करतात असं म्हणत असताना या वाताचं म्हणजे कुठल्या, तर कटुतिक्त कषाय रसांनी म्हणजे अशा रसाच्या आहारांनी जो उत्पन्न झालेला आहे त्या वाताचं शमन मधुराम्ल लवण रसाच्या आहाराने किंवा रसांनी होत. असं म्हणण्यामागे कारण की जो आहारातून किंवा रसांनी जनन झालेला आहे त्याची चिकित्सा किंवा त्याचं शमन रसांद्वारेच सम्यक होतं आणि करावं. रस सोडून अन्य हेतूंनी प्रकुपित किंवा
वाढलेला वायू असेल, तसं उदाहरण त्यांनी दिलंय की जागरणाने वाढलेला वायू असेल, तर त्याचं शमन करण्यासाठी मधुराम्ल लवण रसांचा प्रयोग करणं बेस्ट चॉईस नाही. कारण हेतू प्रत्यनिकता प्रिसाईज येत जाईल चिकित्सेमध्ये, तेवढा त्याचा उपयोग किंवा दोषशमन हे तितकं उत्तम रीतीने घडून येईल. त्यामुळे जागरणाने जर वाढलेला वायू असेल तर योग्य प्रकारे निद्रा घेणं हाच त्याचा खऱ्या अर्थाने उपाय आहे. आणि म्हणून हे एनम पद त्या त्या रसांनी किंवा रसयुक्त आहाराने वाढलेल्या दोषाला तर प्रत्यनीक रसाच्या शमन होतं, अशा प्रकारचं रचना आहे असं चक्रपाठ दिली. याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जनयंती असं दोष उत्पन्न करत, रसांमुळे हे दोष उत्पन्न होतात असा शब्दप्रयोग आहे. आणि मधुराम्ल लवणच्या बाबतीत मात्र शमयंती अशा प्रकारचा प्रयोग आहे. क्षपयंती किंवा ऱ्हासयंती असा प्रयोग तिथे नाही. वाढलेला दोष कमी होईल, कमी होईल, पण क्षपयंती किंवा ऱ्हासयंती असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा असं त्याचा अर्थ होऊ शकतो की मधुराम्ल लवणांचा प्रयोग करत राहिला तर वाताचा क्षय होईल. तर आहार साक्षात रसांचं उपयोजन करणं किंवा आहार घेणं इटसेल्फ तर्पण आहे शरीराचं, संतर्पण. त्यामुळे आहारातून शरीराच्या देहधाचं जनन होणं हा स्वभाव. त्यामुळे आहाराने कशाचं तरी जनन होणं ही प्रवृत्ती सार्वकालिक आहे. त्यामुळे त्या त्या रसप्रधान आहारात दोषांचं जनन होणं, जसं निर्माण होत आहेत, धातू निर्माण होणार, निर्माण होणार, त्यांचं जनन होणं ही सार्वकालिक प्रवृत्ती आहे. पण त्या रसांच्या सम्यक उपयोजनाने वाढलेला वृद्ध किंवा पित्त दोष साम्य शम अवस्थेत येणं हे सम्यक उपयोजनाने साधता येणारी गोष्ट आहे. पण आहार देत दोषांचा क्षय करवला अशा प्रकारे मॅडम तुमचा मॅडम बहुतेक एक्झिट झालेत. 1-2 मिनिटात परत सुरू करूया. हॅलो, हा, येते का परत? मला येतंय ऐकू. माझं ऐकू येतंय का बोललेलं? हा, नाही, मध्ये जरा थोडंसं मिस झालं. हरकत नाही, आता येते ऐकू. हॅलो. हॅलो, हा, येते ऐकू. मला ऐकू पण येतंय, माझं बोललेलं ऐकू येतंय. थोडं थोडं लॅग होतंय मध्ये. आता येतंय? हो हो, येते येते. कुठपर्यंत ऐकलेलं आहे? हा, ठीक आहे. आपण नाही, डिस्टर्बन्स आहे, नाही येते, लॅग होतोय. एक मिनिट. नाही, अडकतोय.
हॅलो मॅडम. मॅडमच्या इथे थोडासा कनेक्टिव्हिटी इश्यू येतोय असं वाटतंय. एक 2 मिनिटामध्ये परत मॅडम जॉईन होतील. पावसामुळे थोडासा जरा प्रॉब्लेम येतोय असं वाटतंय. मॅडम येतोय माझा आवाज ऐकू? हॅलो, आता येतो. हो येतोय. हा, आता सुरू करू. ठीक. तर आपण होतो कटुतिक्त काय. शौनक, हा मॅडम. मी निवेदिताच्या मोबाईल वरून हो कंटिन्यू चालेल. करते. चालेल चालेल. ठीक. तुमचा व्हिडिओ ऑन ठेवणं शक्य आहे? हां, ओके ओके. हो, केलं ना. पण मला तुम्हाला मी दिसते, पण मला मुलं दिसत नाहीत ना. होय. मला असं शिकवण्याची सवयच नाही. मला हे एकदम ऑड वाटतंय. मी माझा मला ऑन ठेवू का? विद्यार्थी दिसायला लागतात. माझा ऑन ठेवू का? नाही, विद्यार्थ्यांनी पण त्यांचे खरं ऑन ठेवायला हरकत नाहीये. किमान त्यांचे चेहरे दिसतील तरी मला. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी ऑन ठेवा. ठीक आहे. तत्र दोषम एकैकम त्रयः त्रयः रसः जनयन्ति त्रयश्च उपशमयन्ति. तद्यथा कटुतिक्त कषायाः वातं जनयन्ति मधुराम्ल लवणास्तु एनं शमयन्ति. याविषयी आपण बोलत होतो. त्यामध्ये आपण हे पाहिलं की कटुतिक्त कषाय वातजनन करतात, म्हणजे त्या रसांची द्रव्य किंवा त्या रसांचा रसप्रधान आहार हा वाताचं जनन करतो, आणि मधुराम्ल लवण हा त्या वाताचं शमन करतो. ज्याच्याविषयी चक्रपाणींनी एक विशेष नोट ऍड केली की आहारांतली म्हणजे रसांमुळे जनन झालेला वायू हा तत्प्रत्यनीक रसांमुळे, रसांच्या सम्यक योजनेमुळे त्याचं उपशमन होतं. आहार किंवा रस सोडून अन्यच हेतूंनी जर वायू वाढला असेल तर त्याची चिकित्सा करण्यासाठी त्या हेतूच्या प्रत्यनिक अशी प्रिसाईज निवडणं चिकित्सा उपक्रम हा अधिक संयुक्तिक ठरेल, असं त्याच्या खालच्या टीकेमध्ये आलेलं आहे. तुम्ही जरूर वाचा. त्याच्या पुढे मी एक असं आपण बोलत होतो की दोषांचं जनन होतं असा शब्द आलेला आहे एक, आणि दुसरं आलेलं आहे दोषांचा ऱ्हास होतो किंवा क्षपण होतं, असं न म्हणता शमन होतं असा शब्द आलेला आहे. तर याच्यासाठी असा भेद का असावा? तर आहार ही गोष्ट इटसेल्फ शरीरामध्ये पांचभौतिक आहार जाणं पांचभौतिक शरीराच्या पोषणासाठी, तर साक्षात द्रव्य शरीरामध्ये गेल्यानंतर हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे शरीराचं तर्पणच आहे. काहीतरी आहार पोटामध्ये जाणं हे इटसेल्फ शरीराचं तर्पण आहे, आणि त्याच्यामुळे त्या आहारातून देहधातूंची उत्पत्ती होणं ही अत्यंत स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे त्याच्यातून दोषांचं जनन होणं, मग तो आहार जर योग्य प्रकारे म्हणजे एक सम्यक उपयोजन केलेल्या आहारातून सम्यक प्रमाणामध्ये प्रकृतीभूत प्राकृत कार्य करू शकणारी योग्य प्रमाणातलं दोषांचं आवश्यक तेवढं जनन हे तर होणारच. पण मिथ्या वापरले गेले आणि
विकार करू शकतील अशा स्वभावाची दोषांचं जनन झालं. म्हणजे कटु तिक्त कषायांचं मिथ्या उपयोजन झालं आणि त्याच्यातून विकृत वायूची वायूचं जनन झालं किंवा उत्पत्ती झाली. ते पॉसिबल आहे. परंतु तसं शमन होत असताना मधुराम्ल लवण कुठला तरी आहार काहीतरी प्रमाणामध्ये शरीरात गेला तर त्या तर्पणातून दोष जेवढे स्वमानापेक्षा अतिरिक्त आहे तिथपासून त्या प्रकुपित दोषाचं किंवा वृद्ध दोषाचं शमन होणं. प्रकुपित आहे याचा अर्थ तो विकाराला उद्युक्त झालेला आहे. तो विकृतीभूत दोषाला पुन्हा शमन करून प्रकृती म्हणजे प्राकृत कार्य करण्याच्या स्वभावामध्ये परत आणणं हे शमनाचा एक अर्थ आहे. आणि दुसरा म्हणजे प्रकुपित दोषाला शमन करणं. आणि दुसरं शम याचा अर्थ स्वमानस्थ स्वस्थानस्थ असाही शम याचा अर्थ आहे. तर त्याच्यामुळे वाढलेला स्वप्रमाणापेक्षा वाढलेला जो दोष आहे त्याला शमन करून पुन्हा आपल्या प्रमाणामध्ये आणणं असंही त्याच्यामध्ये पॉसिबल आहे. पण प्रमाणापेक्षा क्षीण करत नेणं. तर क्षीण तुम्ही सूत्रस्थानामध्ये सुद्धा क्षय हेतू म्हणून जे आलेले आहेत क्षय हेतवः ते बघा. तर त्याच्यात तुमच्या असं लक्षात येईल की कटुतिक्त कषाय रसात्मक आहार देत राहिल्याने वात वाढत जाईल. पण कफ क्षय झाला पूर्णपणे हा केवळ रसांनी साध्य होणारी गोष्ट नाही. क्षय हेतूंसाठी अन्य क्षय हेतू तिथे आलेले अन्य सुद्धा हेतूंचं सहाय्य लागतं. कारण मुळात रस सेवन करणं आहार सेवन करणं हे शरीराचं काही ना काही प्रमाणात तर्पण करणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मुख्यत्वे दोषांचं जनन करणं हे त्याचं स्वाभाविक काम आहे. आणि सम्यक उपयोजनेतून प्रकुपित किंवा वृद्ध दोषाचं शमन करणं हेही त्याचं स्वाभाविक कार्य आहे. ह्या सगळे जे आपण 3 सूत्र पाहिली त्याच्यामधलं चौथं सूत्र आणि 6वं सूत्र ज्यातून आपल्या असं लक्षात येईल की सम्यक उपयोजना जी आहे शरीर यापनासाठी रसांची ही आहाराच्या मार्फत आपण ही मुख्यत्वे पथ्य म्हणून ही योजना करतो. आणि जे मिथ्योपयुज्यमाना हा खलु दोष प्रकोपाय उपकल्पनते हे जे सूत्र आहे त्याच्यामध्ये आपण मोस्टली आपण केस हिस्ट्री घेत असताना जे अहितकर स्वरूपामध्ये किंवा दोषांचा जनन करणारे हेतू म्हणून जेव्हा आपण अपथ्य शोधतो किंवा अहितकर किंवा विषम हेतू शोधतो तेव्हा आपण या अँगलनी रसांचा विचार करतो. तसंच कटुतिक्त कषाया वातम जनयंती किंवा असाही हाही जो मधुराम्ल लवणाः तो एनम शमयंती याच्याही बाबतीत ऑब्व्हियसली असं आहे की दोषांचं जनन करणारे जे रस आहेत त्यांचे परीक्षण आपण हेतू म्हणून करतो आणि शमन करणारे जे रस आहेत त्यांचा वापर आपण चिकित्सेमध्ये पथ्य किंवा भेषजाच्या सिलेक्शनसाठी ऑब्व्हियसली करतो. रसदोष सन्निपाते तु ये रसाः यैः दोषैः समान गुणाः समान गुण भूयिष्ठावा भवन्ति ते तान अभिवर्धयन्ति. आता शरीरामध्ये रसदोष सन्निपाते रस आणि दोष यांचा सन्निपात एकत्रित आले असता ये रसाः यैः दोषैः समान गुणाः जे रस ज्या दोषांशी समान गुणांचे आहेत किंवा समान गुण भूयिष्ठ आहेत ते तान अभिवर्धयन्ति ते त्यांना वाढवतात. विपरीत गुणाः विपरीत गुण भूयिष्ठावा शमयन्ति. तसेच विपरीत गुणांचे रस किंवा विपरीत गुण भूयिष्ठ रस हे त्या दोषांचं शमन करतात. अभ्यस्यमानाः इति. कधी करू शकतील असं तर अभ्यस्यमान सतत नित्य शीलन केल्याने नित्य प्रयोग करत राहिल्याने तुम्हाला रसांचा दोषांवरचा हा प्रभाव लक्षात येईल. आपण रसप्रभाव पाहतोय तर रसांचा दोषांवरचा हा प्रभाव तुम्हाला कधी प्रत्ययाला येईल जर त्या रसांचं नित्य सेवन किंवा शीलन किंवा अभ्यास होत गेला तर प्रत्ययाला येईल. आता समान गुण आणि समान गुण भूयिष्ठ आणि विपरीत गुण भूयिष्ठ
हे आपण तुमच्या लक्षात येईल की सूत्रस्थानाच्या पहिल्याच अध्यायामध्ये सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारणमध्ये याच प्रकारचं विधान आहे. मग समान गुण आणि समान गुणभूयिष्ठाचं एक साधंसं उदाहरण आपण जर पाहिलं की कफ हा दोष आहे आणि त्याच्याशी पूर्णपणे समान गुणाचा जो आहे रस तो आहे मधुर. तर मधुरनी कफवृद्धी होणं हे समान गुणाने कफवृद्धी होणे आणि समान गुणभूयिष्ठ आम्ल लवण हे दोन्ही उष्ण आहेत आणि कफ मात्र शीत आहे. असं असूनही अन्य जे गुण आहेत त्याचे विशेषतः स्निग्ध इत्यादी ते कफाशी अत्यंत समान आहेत. त्यामुळे एक विपरीत गुण असला किंवा एखाद दुसरा विपरीत गुण असला तरी कफाचा जो सगळ्यात प्रधान गुण आहे स्निग्ध तो त्या दोहींच्याही ठिकाणी आहे आणि स्निग्धच्या जोडीला अन्यही कफाशी समान गुण काही आहेत. तर त्याच्यामुळे समान गुण भूयिष्ठत्वात सगळेच्या सगळे समान नसले तरी समान गुणांचं अधिक्य असल्यामुळे ते रस त्या दोषाचं वर्धन करतात. तसंच विपरीत गुण भूयिष्ठ हेही जाणून घ्यायचे. यातला अभ्यस्यमान ही गोष्ट महत्वाची आहे की शीलनानी ही गोष्ट साध्य होते, किंचित काल सेवनानी ही गोष्ट साध्य होत नाही. त्याच्यामुळेच हे अभ्यस्यमान हे प्रकरण पुढेही येणारे कोणत्या द्रव्यांचा अभ्यास करू नये जास्त वगैरे अशा तऱ्हेने किंवा कोणत्या द्रव्यांचा करावा त्याविषयी आपण शीलनीय आणि अशीलनीय द्रव्यांनी होणारा फरक काय असतो त्यावेळी बघूयात. एतद व्यवस्था हेतोः षट्त्वम् उपदिश्यते रसानां परस्परेण असंसृष्टानां त्रित्वञ्च दोषाणां. ही व्यवस्था लावून देण्यासाठीच रसांचं षट्त्व सांगितलेलं आहे. परस्परेण असंसृष्टानां रसानां एकमेकांशी संसर्ग न झालेल्या रसांचं षट्त्व 6 असणं ही व्यवस्था लावलेली आहे. कशासाठी? फक्त हाच रसप्रभाव समजावा, रसांचा दोषांवर असणारा प्रभाव समजावा याच साठी ही व्यवस्था लावून दिलेली आहे. त्रित्वंच दोषाणां. तसंच दोषांची 3च ही संख्या जी आहे त्रित्व जे आहे ते सुद्धा याच व्यवस्थेसाठी ती संख्या निश्चित ठेवलेली आहे. असं का बरं म्हटलं असावं? त्याचं एक साधं कारण आहे की असंसृष्ट रस आपण पाहतो की कुठलंही द्रव्य हे पांचभौतिक सर्व द्रव्य ही पांचभौतिक आहेत आणि त्यामुळे एका रसाचं द्रव्य ही गोष्ट दुर्मिळ आहे. त्यामुळे रस एका द्रव्यामध्ये रस अनुरस अनेक रस हे संभवतातच. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या एकाच रसामध्ये असणारं वैविध्य सुद्धा खूप जास्त आहे. एक नुसता मधुर रस आपण म्हटलं तरी मधुर रसाची 5, 25, 50, 100 द्रव्य घेतली तर प्रत्येकाचं माधुर्य भिन्न आहे. तसंच आम्ल रसाचं तसंच कषाय रसाचं प्रत्येक रसाचं आणि अशा भिन्न भिन्न असणाऱ्या छटा असणाऱ्या त्या रसांचे एकमेकांशी झालेले संसर्ग त्यातलं तरतमत्व. कारण मधुर आणि आम्ल एकत्र आले तरी प्रत्येक वेळी तुल्य बलानेच एकत्र येतील प्रत्येक द्रव्याच्या ठिकाणी असं नाहीये. त्यामुळे अनेक रसात्मक द्रव्यांमध्ये सुद्धा त्यांचं तरतमत्व हे खूप असतं आणि अशा रीतीने त्यामुळे रसांचा जो संसर्ग आहे तो अपरिसंख्येय असतो. मग अपरिसंख्येय असणाऱ्या रसांचा प्रभाव कसा सांगणार? काहीतरी त्याची व्यवस्था अशी बसवून दिली पाहिजे, त्याचं ग्रुपिंग असं केलं पाहिजे की तुम्हाला ते आयडेंटिफाय व्हायला पाहिजेत. जर सगळं वैविध्य तुम्ही कन्सिडर करायला लागलात तर ते हे कधीच आयडेंटिफाय होणार नाही की प्रत्येक नवीन रसाचा रसविशेषाचा किंवा रससंसर्गाचा खरंच दोषांवर काय परिणाम होईल. आणि म्हणून संसर्गांच्या शिवाय केवळ केवळ एकेका रसाला असंसृष्ट रसाला धरून या 6 रसांची निश्चिती करून या 6 रसांचा दोषांवरचा प्रभाव हा मुख्यत्वे इथे सांगितलेला आहे. आणि तीच गोष्ट दोषांविषयीची. आपण दोषभेदीय
किंवा दोषांचे भेद किती होऊ शकतात. नुसते 3 दोष आहेत, पण तोच वायू नुसता प्राणादी भेदाने 5 प्रकारचा आहे असं नाही. वेगवेगळ्या स्थानांमधला वायू वेगळा आहे. आणि प्रत्यक्ष तुम्ही रुग्ण पाहायला लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या स्थानी एखादा कर्म करणारा वायू बिघडतो, तेव्हा काही संपूर्ण शरीरातला सगळ्याच्या सगळा वायू बिघडलाय असं घडलेलं नसतं. जर वायू केवळ एकच असता तर एकाच वेळी सगळा वायू बिघडायला लागला असता. तसं नाहीये, वायूमध्येही खूप भेद आहेत. दोषांचे भेदही, आणि हे फक्त मी एका दोषाचं सांगते, दोषांचे संसर्ग आणि त्या संसर्ग संधिपातांचे तरतमत्वानुसार होणारे भेद ते तर ब्रॉडली आपल्याला सांगितलेलेच आहेत. पण त्याच्या पलीकडे दोषभेदीमध्ये जेवढ्या एंटिटीज दिलेल्या आहेत की वेगवेगळ्या 5 प्रकारचा सोडा, वेगवेगळ्या स्थानांमध्ये असणारा, एका स्थानात राहून वेगवेगळी कर्म करणारा असा वायू सुद्धा एकमेकांपासून भिन्न 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 आहे. आणि त्यामुळे दोषांचे सुद्धा असे जर तुम्ही भेद पाहायला गेलात, विकल्प पाहायला गेलात दोषांचे, तर ते अपरिसंख्य संभवू शकतात. पण कुठेतरी तुम्हाला ही निश्चिती गाईडलाईन करता आली पाहिजे. जर तुम्हाला दोषांवरती निदान चिकित्सा त्यांची करायची असेल तर तुम्हाला, म्हणून हे बेसिक जे आहे हे त्रित्व दोषांचं हे व्यवस्थेसाठी केलेलं आहे. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तुम्हाला नुसतं वायू हे जाणून काम पुरेसं होत नाही. कुठल्या स्थानातला वायू, कुठलं कर्म करणारा वायू, कुठल्या गुणाचा वायू हा विकृत झालेला आहे याच्यानुसार तुमचा चिकित्सा उपक्रम बदलत जातो. कोणत्याही स्थानातल्या कोणत्याही कर्म करणाऱ्या वायूवर उपयुक्त असणारा उपक्रम दुसऱ्या स्थानातल्या वायूवर उपयुक्त होतो असं घडत नाही. त्याच्यामध्ये बारकावे बदलतात. ते चिकित्सेच्या वेळी तुम्ही शिकालच 100%. तर त्याच्यामुळे हे सांगायचा मुद्दा काय की रस आणि दोष यांचे प्रभाव इथे सांगतायत. तर तो ही प्रभाव, रसांचा दोषांवरचा परिणाम हा तुम्हाला त्याची व्यवस्था लावून देण्यासाठी रसांचं षट्त्व आणि दोषांचं त्रित्व असं निर्धारित केलेलं आहे. जर तुम्ही यांचे संसर्ग, पुढचं सूत्र बघा, संसर्ग विकल्प विस्तरो हि येषाम अपरिसंख्येयो भवति विकल्प भेद अपरिसंख्येयत्वात्. जर तुम्ही दोषांचे संसर्ग विकल्प पाहायला लागलात, दोषांचे संसर्ग किती प्रकारे शक्य आहेत आणि रसांचे संसर्ग किती प्रकारे शक्य आहेत, आणि त्या प्रत्येक वेगवेगळ्या रससंसर्गांचा दोषावर होणारा परिणाम पाहायला लागलात, तर हा विस्तार अपरिसंख्येय आहे. आणि हा असाच्या असा, हा खूप अधिक विस्तृत असलेली गोष्ट सुद्धा जाणणं आणि त्याचा वापर करणं ही गोष्ट सोपी राहत नाही. म्हणून तुम्हाला सिम्प्लिफाय करून हा फक्त असंसृष्ट रसांचा दोषांवरचा परिणाम इथे सांगितलेला आहे. उद्या जर का असं झालं, साधे वेगवेगळ्या द्रव्यांच्या आश्रयाने असलेले रसविकल्पना आपण सोडून देऊ आणि तरतमत्वानी पण सोडून देऊ, फक्त रसांचे संसर्ग जेवढे सांगितलेले आहेत आणि दोषांचे जेवढे संसर्ग विकल्प सांगितलेले दोषभेदामध्ये, तेवढ्यांची संख्या एकमेकांशी जुळवण्याचा प्रयत्न केला की म्हणजे रसांचं 1 रस, 2 रस, 3 रस, 4 रस, 5 रस आणि षड्रस, आणि दोषांचे एक द्वंद्व आणि सन्निपात म्हणजे संसर्ग आणि सन्निपात, आणि त्यांचे वृद्धीचे, क्षयाचे आणि क्षयवृद्धी समता असे एकत्र, अशा प्रकारचे जे सगळे विकल्पना आहेत दोषांच्या आणि रसांच्या, त्यांचे प्रभाव जोडण्याचा प्रयत्न केला तर हे अत्यंत विस्तृत होईल. आणि त्याच्यामुळे त्याचा ते अवधारणा करणं, जाणणं शक्य होणार नाही. याच्यासाठी ही 6 आणि 3 अशा जोड्यांमध्ये ही व्यवस्था लावून दिलेली आहे. तत्र खलु अनेक रसेषु द्रव्येषु अनेक दोषात्मकेषु च विकारेषु रसदोष प्रभावम् एकैकस्येन अभिसमीक्ष्य ततो द्रव्य विकारयोः प्रभावतत्वं व्यवस्येत. मग आता तुम्ही, आपणही पाहिलेले अलीकडे की द्रव्य ही काही एक रसाची नसतात, अनेक रसाची असतात. आपण असं धरून चालू की ज्याच्यामध्ये एकच रस प्रधान आहे किंवा एकाच रसाचा प्रभाव ज्या द्रव्याचा प्राधान्याने आहे, जे मधुर प्रभावाचं किंवा मधुरच रसप्रधान द्रव्य आहे, त्यांच्याविषयी आपल्याला कळलं की ते वाताचं शमन करेल, पित्ताचं शमन करेल, ते कफाचं वर्धन करेल. हा रसप्रभाव आपल्याला कळला. परंतु अनेक रस जिथे एकत्र असतात अशा द्रव्याच्या बाबतीत हा कसा जाणणार?
एक छोटंसं उदाहरण म्हणजे मधुर आणि आम्ल हे दोन्ही रस असणारं द्रव्य घेतलं तर याचा मधुर आणि आम्ल असल्यामुळे वाताचं शमन करेल हे बरोबर. परंतु मधुर आणि आम्ल असल्यावर ते पित्ताचं नक्की शमन करेल का वर्धन करेल? कफाचं नक्की शमन करेल का वर्धन करेल? सॉरी, वाताचं नक्की शमन करेल नाही, वाताचं तर शमनच करेल, कफाचं हे वर्धन करेल. पित्ताच्या बाबतीत ते नक्की शमन करेल का वर्धन करेल? कारण मधुर आहे म्हणून पित्ताचं शमन व्हायला पाहिजे, आम्ल आहे म्हणून पित्ताचं वर्धन व्हायला पाहिजे. मग अशा अनेक रसेषु द्रव्येषु तसंच अनेक दोषात्मकेषु च विकारेषु तसंच एकापेक्षा अधिक दोष एकत्र येऊन झालेला जेव्हा विकार असतो तेव्हा त्याचा स्वभाव अशा अनेक रसात्मक द्रव्याचा अनेक दोषात्मक विकाराचा स्वभाव किंवा प्रभाव तत्व कसं जाणून घ्यायचं? तर रस दोष प्रभाव एकैकश्येन अभिसमीक्ष एकेका रसाचा प्रभाव बघा आणि त्यावरून त्यांना एकत्रित करून त्या अनेक रसात्मक द्रव्याचा प्रभाव जाणून घ्या. म्हणजे मधुर रसाची जी द्रव्य आहेत किंवा मधुर रसाचा जो प्रभाव आहे, आम्ल रसाचा जो प्रभाव आहे तो एकत्रितपणे मधुराम्ल रसात्मक द्रव्यावर दिसेल. त्याच्यामधला जो विरोध असणारा भाव आहे तो विरोधी गोष्ट ही शक्यतो त्याचा कुठलाच परिणाम दिसत नाही. जे काय म्हणायचं दोन्ही मध्ये कॉमन आहे त्याचे परिणाम अशा प्रकारे एकत्रितपणे झाल्यावर दिसून येतात. आणि तसंच दोषांच्या बाबतीत पण की वात आणि पित्त हे दोन्ही एकत्रित जेव्हा येतात तर एकमेकांना अविरोधी अशा प्रकारची समान कर्म समान धर्म हे त्या विकाराच्या मध्ये उत्पन्न झालेले दिसू शकतात. त्याच्यामुळे वाताचे धर्म आणि पित्ताचे धर्म हे वाताचा प्रभाव आणि पित्ताचा प्रभाव हा एकत्रितपणे जाणून जेवढा अविरोधी प्रभाव आहे तो त्या वातपित्तज विकारामध्ये दिसेल असं आपण जाणू शकतो. अशा प्रकारे याची व्यवस्था लावलेली आहे. जशा प्रकारे युती घडते आणि कॉमन अजेंडा तयार होतो आणि एकमेकांना विरोध असलेले मुद्दे बाजूला ठेवले जातात अशा प्रकारचा व्यवहार हा तुम्हाला अनेक रसात्मक द्रव्याच्या ठिकाणी आणि अनेक दोषात्मक विकाराच्या ठिकाणी झालेला दिसून येईल. त्याला अपवाद दे पुढे. शौनक, हा मॅडम. हे इथून पुढे जे सुरू होतंय हे हो सूत्र थोडं कॉम्प्लेक्स आहे हो, थोडं प्रकरण बदलतंय. आणि 10 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. हो. येस, मी आता तेच म्हणणार तर होतो आज की हा पुढच्या सूत्र पुढच्या पासून घेऊया का. हा ठीक आहे. आपण इथे थांबूयात. या सूत्रामध्ये या आतापर्यंतच्या अध्यायामध्ये आपण फक्त एवढ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की रसाचा प्रभाव, दोषांचा प्रभाव, रसदोषांचा एकमेकांशी असणारा संबंध, एकाहून अधिक रसयुक्त असणाऱ्या द्रव्याचा प्रभाव कसा जाणून घ्यायचा, एकाहून अधिक दोष असणाऱ्या विकाराचा प्रभाव कसा जाणून घ्यायचा, एवढ्या विषयीच्या गाईडलाईन्स आतापर्यंत झालेल्या आहेत. त्याच्यासाठी याच्या पुढे एक मोठं की रसांच्या अनेक रसांच्या द्रव्याचा प्रभाव हा केवळ त्या रसांच्या एकट्यांच्या प्रभावावरून का जाणता येत नाही प्रत्येक वेळी, तसंच विकारांच्या बाबतीत याविषयी जे विकृती विषम समवाय नावाचं महत्वाचं प्रकरण आहे ते या पुढच्या सूत्रांमध्ये असेल. ते आपण शुक्रवारी रात्री बघूया. मी सुरुवातीला सांगितलं तसं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, ह्याच्यामधली कुठलीही गोष्ट समजली नसेल किंवा काही प्रश्न असेल तर आपल्या ग्रुपवर तुम्ही पाठवून ठेवा. धन्यवाद. एक्झिट करू करे. हो मॅडम, चालेल. विद्यार्थ्यांना एक थोडी नम्र विनंती आहे की आज असं मॅडम म्हणल्या की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी पुढच्याचपासून कॅमेरा सुरू ठेवा आणि ऑडिओ माईक बंद ठेवा. आज जसं विशाल पिंपळे किंवा प्रज्ञा जाधव किंवा मानसी बगाडे यांनी तसा आज व्हिडिओ ऑन ठेवला होता तसाच सगळ्यांनी आत्ता आज या लेक्चरला 100 जवळपास पार्टिसिपंट्स होते तर सगळ्यांनी ऑन ठेवला तर बरं होईल. आपण पुढच्या लेक्चरला आपण भेटणार आहोत शुक्रवारी रात्री 9 ते 10. हेच पुढचं 10व्या सूत्रापासून आपण पुढे बघणार आहोत.
चालेल मॅडम, आज थांबूया. अच्छा अच्छा. हो चालेल.